नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी श्रीकांत वाघुंबरे आपलं व्हीके क्लासेस या विठ्ठल कांगणे सरांच्या क्लासेसच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी मी खास करून फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की व्हीके क्लासेसच्या माध्यमातून फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण तयारीचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी कांगणे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की फार्मसीच्या विद्यार्थ्यांची येणाऱ्या DHS असेल, DMER असेल, महानगरपालिका असतील किंवा झेडपीच्या ज्या काही फार्मसीच्या एक्झाम होतील त्या रिलेटेड जेवढ्या एक्झाम होतील त्याची परिपूर्ण तयारी करण्याची आणि त्याचं पूर्णतः मार्गदर्शन मिळवण्याची या ठिकाणी एक उत्तम अशी संधी या ठिकाणी प्राप्त करून देण्यात येत आहे. तर या माध्यमातून फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरात लवकर एक व्हीके क्लासेसच्या माध्यमातून फार्मसीची बॅच सुरू करत आहोत. तर त्या निमित्तानं आज आपण सर्वप्रथम या फार्मसीच्या एक्झामच्या रिलेटेड जास्त करून विचारल्या जाणाऱ्या ज्या एक्झाम मधील ज्या क्वेश्चन्स आहेत, जे टॉपिक आहेत, त्यातील एक जो टॉपिक आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि तो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू फार्माकोपिया. फार्माकोपिया जवळजवळ सर्वांनी नाव ऐकलेलं आहे, फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. तर फार्माकोपिया काय आहे? इट इज अ ऑफिशियल बुक. ऑफिशियल बुक आता वेगवेगळे फार्माकोपिया आपण नाव पण पाहिलेले असतात. तर ऑफिशियल बुक हे कोण पब्लिश करतं? तर गव्हर्नमेंट ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह कंट्री. तर त्याच्यामध्ये आहे बरेचसे फार्माकोपिया आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक कंट्रीचं सेपरेट सेपरेट फार्माकोपिया आहे. त्याच्यामध्ये भारताचं जे आहे त्याचं नाव येतं इंडियन फार्माकोपिया, ज्याचे आतापर्यंत 10 एडिशन झालेले आहेत. जे लेटेस्ट एडिशन आहे ते आता 2 जानेवारी 2026 रोजी पब्लिश झालेलं आहे. त्याच्यानंतर युनायटेड स्टेट फार्माकोपिया आहे, ब्रिटिश फार्माकोपिया आहे, जॅपनीज फार्माकोपिया आहे, चायनीज फार्माकोपिया आहे. याच्या व्यतिरिक्त हे ऑफिशियल बुक झाले, हे ऑफिशियल स्टँडर्ड्स झाले. त्याच्या व्यतिरिक्त जे काही नॉन ऑफिशियल्स म्हणतो आपण त्याला, की त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल कोडेक्स, नॅशनल फॉर्म्युलरी वगैरे असे बुक्स पब्लिश केले जातात, की ज्या बुक्समध्ये जे आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स पाहतो, जे मार्केटमध्ये उपलब्ध असतात, ज्याचे स्टँडर्ड्स या ठिकाणी मेन्शन केलेले असतात, ते बुक्स पब्लिश जे होतात त्यांना फार्माकोपिया म्हणतात. तर ते पाहणार आहेत. आणि आपण मोस्टली या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड, की जे एक्झाममध्ये जास्त करून फोकस केले जातात त्या टॉपिक्स आणि ते पार्ट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत, की जे शॉर्टमध्ये तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्या टॉपिकच्या रिलेटेड मदत करतील. आता जो ज्युरिस्प्रुडन्स आपला जो फार्मसीचा पार्ट आहे, की तो पार्ट या ठिकाणी मी घेणार आहे. त्याच्यामधील हा पहिला टॉपिक आहे. तर ज्युरिस्प्रुडन्समध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत, की ज्यांना द्यायच्यात, त्यांनी ह्या विषयाची पर्टिक्युलर तयारी करावी. अशी आपण या ठिकाणी आता फर्स्ट टाइम या ठिकाणी पाहतोय इंट्रोडक्शन टू फार्माकोपिया. तर या ठिकाणी मी काही पिक्चर्स लावलेले आहेत, की जे जुनं आहे आणि हे आपलं इंडियन फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया. त्याच्यानंतर ओके. तर आपण फार्माकोपिया याच्या रिलेटेड टर्म बघू. ऍक्च्युली फार्माकोपिया म्हणजे काय? तर फार्माकोपिया हा वर्ड 2 शब्दांपासून बनलेला आहे. इट इज कम फ्रॉम द ग्रीक वर्ड दॅट this pharmacopoeia is term we have taken from the Greek word that pharmakon. Okay, the pharmakon. That pharmakon it means the drug, and poias means make. That means how to make the drug. That is the pharmacopoeia. The first official this pharmacopoeia is this term is officially used in 1580. कधी वापरली गेली आहे? 1580. 1580 मध्ये ही फार्माकोपिया ही टर्म वापरली गेलेली आहे. आणि कुठे वापरली गेली आहे? इटलीमध्ये. एक ड्रग रिलेटेड बुक त्या ठिकाणी पब्लिश झालं होतं, त्याच्यामध्ये ही टर्म वापरण्यात आली होती. तर इटलीमध्ये बर्गॅमो नावाचं जे शहर आहे त्या ठिकाणी ही टर्म वापरली गेली होती. त्याच्यानंतर हळूहळू फार्माकोपिया वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिश व्हायला लागले. वेगवेगळे सिटीज असतील किंवा महानगरपालिका, वेगवेगळे देश ज्याचे त्याचे फार्माकोपिया पब्लिश करत होते. बट तिथे एक प्रॉब्लेम असा होता की वेगवेगळे स्टँडर्ड्स प्रत्येक जण फॉलो करत होते. तर त्यावेळेस जवळजवळ सगळीकडे सत्ता ब्रिटिशांची होती. तर ब्रिटिशांना हे जाणवलं की प्रॉब्लेम होतोय, की वेगवेगळ्या सिस्टीम या ठिकाणी दाखवल्या जातात, स्टँडर्ड वेगवेगळे.
तर हे प्रॉब्लेम क्रिएट करतायत. त्याच्यामुळे मग ब्रिटिशांनी ठरवलं की आपण एक ऑफिशियल स्टँडर्ड गव्हर्नमेंटचं आपण पब्लिश करावं. तर मग ब्रिटिशांनी फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश झाला, की जो ब्रिटिश फार्माकोपिया आपला जो फर्स्ट आयपी पब्लिश झाला तो आपण ऍक्च्युली तो फॉलो केलाय ब्रिटिश फार्माकोपिया पासून. म्हणून आपल्याला ब्रिटिश फार्माकोपिया पण या ठिकाणी शिकावा लागतो. तर फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया कम्स इन टू एक्झिस्टन्स कधी पब्लिश झालाय? इन 1864. कधी पब्लिश झालाय? 1864 साली हा पब्लिश झालाय फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ऍक्च्युली युनायटेड स्टेट फार्माकोपिया पब्लिश झालाय. USP त्याला शॉर्ट मध्ये वापरलं जातं. युनायटेड स्टेट फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड ओके इन 1 डिसेंबर. कधी पब्लिश झालाय? 1 डिसेंबर 1820. 1820 साली युनायटेड स्टेट फार्माकोपिया पब्लिश झालाय. त्याचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की जे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की जसं की आहे दिस ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ USP वॉज पब्लिश्ड इन 1820 इन 2 लँग्वेजेस ऍक्च्युली. द फर्स्ट वन इज इंग्लिश आणि सेकंड आहे ज्याच्यामध्ये लॅटिन भाषा वापरली गेली होती. कुठली? लॅटिन आणि इंग्लिश. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जगात सगळीकडे फार्माकोपिया प्रत्येक देशाचे पब्लिश झाले. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण WHO म्हणतो. तर त्यांनी एक ऑफिशियल सगळ्या देशांसाठी एक ऑफिशियल बुक पब्लिश केलं. ते IP जसं आपला IP तसंच ते पण IP बट इट इज इंटरनॅशनल फार्माकोपिया. ओके, इंटरनॅशनल फार्माकोपिया. आणि हे पब्लिश कधी झालंय? हे ऍक्च्युली पब्लिश झालंय 2 पार्ट मध्ये. एक पब्लिश झालंय व्हॉल्यूम फर्स्ट दॅट 1951. व्हॉल्यूम फर्स्ट पब्लिश कधी झालंय? इन 1951. आणि व्हॉल्यूम सेकंड जे पब्लिश झालंय इन 1955. तर हे 2 पार्ट मध्ये पब्लिश करण्यात आलं होतं. एक 1951 ला की जे फर्स्ट व्हॉल्यूम पब्लिश झालंय. हे दोन व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झालंय. कधी कधी विचारलं जाऊ शकतं की फर्स्ट इंटरनॅशनल फार्माकोपिया किती व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झाला. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट इंटरनॅशनल व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झालं. एक 1951 आणि दुसरा 1955. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आपली आता आपल्याला ऍक्च्युली आपल्या इंडियन फार्माकोपिया कसा तयार झाला त्याची हिस्ट्री पण पाहणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली द फर्स्ट इन 1944 1944 साली त्यावेळेसची जी गव्हर्नमेंट होती जी की ब्रिटिश गव्हर्नमेंट होती त्यांनी एक आपली DTAB सर्वांना माहितच आहे. DTAB ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. हे काय? DTAB ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. तर हे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्डला डायरेक्ट केलं, यांना एक ऑर्डर दिली तर तुम्ही एक लिस्ट प्रिपेअर करा. अशी लिस्ट प्रिपेअर करा की ज्याच्यामध्ये इंडियामध्ये यूज केले जाणारे ड्रग्स आहेत बट जे ब्रिटिश फार्माकोपियात नाही आहेत. आणि ती एक सब कमिटी फॉर्म करण्यात आली. त्या सब कमिटीचे चेअरमन होते कर्नल RN चोप्रा. ओके, फर्स्ट. आणि ती जी लिस्ट पब्लिश झाली त्या लिस्टचे चेअरमन येते. जी लिस्ट पब्लिश झाली ना त्या लिस्टचे चेअरमन आहेत कर्नल RN चोप्रा. In 1944, the government of India directed to the DTAB that they have to prepare the list. Okay, list of the drugs. काय प्रिपेअर करायला सांगितली? लिस्ट ऑफ द ड्रग्स विच आर यूज इन टू द इंडिया अँड विच आर नॉट मेन्शन इन ब्रिटिश फार्माकोपिया. ओके, आणि चेअरमनशिप कोणाची होती? कर्नल RN चोप्रा. त्याच्यानंतर मग ती लिस्ट पब्लिश कधी झाली? ती लिस्ट पब्लिश झाली इन 1946. ओके, दॅट लिस्ट वॉज पब्लिश्ड इन 1946. ओके, ह्या डेट्स आणि हे जे नाव आहेत हे पर्टिक्युलरली आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, हे नोट डाऊन करून ठेवावे लागतील. त्याच्यामध्ये जी लिस्ट पब्लिश झाली त्या लिस्टमध्ये मोनोग्राफ्स होते. आता मोनोग्राफ्स काय? ऍक्च्युली मोनोग्राफ मध्ये सगळे स्टँडर्ड्स दिलेले आहेत. तो ड्रग कसा प्रिपेअर करायचा, त्याचा मेथड ऑफ प्रिपरेशन, त्याच्यानंतर त्याचे टेस्ट अनालिसिस, सगळ्या बाबी ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्या मोनोग्राफ. ओके, तर जे मोनोग्राफ होते तर किती मोनोग्राफ होते लिस्टमध्ये? लिस्टमध्ये होते 180 मोनोग्राफ्स. किती होते? 180 मोनोग्राफ त्या लिस्टमध्ये बनवण्यात आले होते. दॅट अँड त्याच्यानंतर मग
1948 सालीच ऍक्च्युली इन 1948. ओके. इन नाही, आपण नेक्स्ट पुढं आहे आपला फर्स्ट IP फर्स्ट. त्याच्यानंतर एक पब्लिश झालं की फर्स्ट इंडियन फार्मास्युटिकल कोडेक्स. आता हे ऍक्च्युली अनऑफिशियल, दॅट इज नॉन ऑफिशियल. ओके. द इंडियन फार्मास्युटिकल कोडेक्स काय पब्लिश झालंय? इंडियन फार्मास्युटिकल कोडेक्स कधी पब्लिश झालंय? इन 1951. फर्स्ट इंडियन फार्मास्युटिकल कोडेक्स किंवा जस्ट फार्मास्युटिकल कोडेक्स म्हणून. बट ऍक्च्युली हे कोडेक्स प्रिपेअर करण्यासाठी जी कमिटी होती त्यांनी ते ब्राउचर म्हणून पब्लिश करण्यासाठी ते ऍज अ ब्राउचर म्हणून ते तयार करत होते. पण नंतर त्यांना असं वाटलं की आपण ते ब्राउचर हा वर्ड न वापरता आपण त्याला कोडेक्स वापरावं. का? तर ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स पण आहे. जसं आपण ब्रिटिश फार्माकोपिया केलं, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स पण होतं. इंडियन ब्राउचरच्या ऐवजी त्यांनी नंतर डिक्लेअर केलं की कोडेक्स हा वर्ड यूज करावा. ओके. सो द फर्स्ट इंडियन फार्मास्युटिकल कोडेक्स वॉज पब्लिश्ड इन 1953. ओके. अँड हू प्रिपेअर दिस? कोणी प्रिपेअर केलंय? तर बाय द काउन्सिल ऑफ. कोणी केलंय? बाय द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. ओके. एक काउन्सिल कुठली? सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्चची जी काउन्सिल होती त्यांनी ते कोडेक्स पब्लिश केलं इन 1953. ओके. त्याच्यानंतर हे जे बनवलं याचं सगळं एकत्रीकरण कोणी केलं? दॅट इज द कंपायलेशन बाय डॉक्टर बी मुखर्जी. ओके. डॉक्टर बी मुखर्जी. आता हे नाव परत आपल्याला येणारच आहे पुढच्या पार्टमध्ये, कारण हे जे नाव आहेत ही वारंवार आपल्याला हिस्ट्रीमध्ये फार्माकोपियाच्या पाहायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर ह्या कोडेक्समध्ये किती मोनोग्राफ होते? तर 190. तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दॅट इज द जनरल 190. ओके. याच्यात 2 पार्ट होते ऍक्च्युली. तर फर्स्ट पार्ट मध्येच मोनोग्राफ होते, त्याच्यामध्ये 190 मोनोग्राफ्स होते. तर टोटल एक लक्षात ठेवा ह्या स्लाइडमध्ये किंवा ह्या स्लाइडवर की फर्स्ट जे IP आपलं लिस्ट पब्लिश झाली त्या लिस्टमध्ये 180 मोनोग्राफ होते. बट जे कोडेक्स पब्लिश झालं त्या कोडेक्समध्ये 190 मोनोग्राफ या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेले होते. ओके. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आपलं, त्याच्यानंतर 1948 साली इन 1948 the government established the one committee, okay, that constituted the one committee for the preparation of first Indian pharmacopoeia. फर्स्ट इंडियन फार्माकोपिया पब्लिश करण्यासाठी एक कमिटी बनवण्यात आली आणि तिला नाव देण्यात आलं इंडियन फार्माकोपियल कमिटी. हा वर्ड पर्टिक्युलरली लक्षात ठेवा. इंडियन फार्माकोपियल कमिटी हा वर्ड पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये एक 2 कन्फ्युजन पार्ट आहेत. एक पहा, IPC नाव देतो आपण, IPC. ओके. दॅट IPC इंडियन फार्माकोपियल कमिशन, आणि याचा पण शॉर्ट फॉर्म IPCच आहे, दॅट इंडियन फार्माकोपियल कमिटी. दोन्ही एकच आहेत. बट फार्माकोपियल कमिटी कधी इस्टॅब्लिश झाली? इन 1948. ओके. कधी झाली आहे? इन 1948. ओके. आणि जे आपलं IPC आहे त्याचं इस्टॅब्लिशमेंट आपण नंतर पाहणार आहेत IPCच्या पार्टमध्ये. तर जी कमिटी स्थापन झाली त्या कमिटीचे चेअरमन कोण होते? डॉक्टर BN घोष. हे फर्स्ट IP जे पब्लिश झालं त्या फर्स्ट IPचे चेअरमन कोण होते? त्या कमिटीचे चेअरमन कोण होते? कोणाच्या अंडर, कोणाच्या लिडरशिपमध्ये ते पब्लिश झालं? तर डॉक्टर BN घोष. त्याच्यानंतर दॅट IPC इंडियन फार्माकोपियल कमिशन, हे जे आहे आपलं IPC इंडियन फार्माकोपियल कमिशन, इट्स ऍक्च्युअली नाव द ऑटोनॉमस बॉडी. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे विच आर इस्टॅब्लिश्ड इन 2005. ही कधी इस्टॅब्लिश करण्यात आली आहे? 2005 मध्ये IPC इंडियन फार्माकोपियल कमिशन ऍज अ ऑटोनॉमस बॉडी म्हणून इस्टॅब्लिश करण्यात आली 2005 मध्ये. आता याचं हेडक्वार्टर कुठे आहे? हे पर्टिक्युलरली बऱ्याचशा एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं पण आहे, कारण आपल्याला एक्झाम मध्ये अशा प्रश्न विचारले जातात. आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं जातं IPCचं हेडक्वार्टर कुठे? ऑप्शन दिलं जातं मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गाझियाबाद.
तर आपल्याला पर्टिक्युलरली वाटतं एक तर मुंबई असेल, दिल्ली असेल किंवा चेन्नई असेल, जे महत्वाचे शहर आहेत. बट याचं हेडक्वार्टर कुठे आहे? गाझियाबाद. ओके. आणि IPC जरी इस्टॅब्लिश 2005 ला झालंय, बट इट इज फुल्ली ऑपरेशनल कधीपासून झालंय? तर 1 जानेवारी 2009 पासून हे फुल्ली फंक्शनल झालंय. पूर्णपणे कामकाज यांनी कधी सुरू केलंय? ते 1 जानेवारी 2009 पासून यांनी पूर्ण फुल्ली फंक्शनल झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर द फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन 1948 ला कमिटी स्थापन झाली. कमिटीने कामकाज सुरू केलं. तर फर्स्ट IP प्रिपेअर झाला आणि तो पब्लिश झाला इन 1955. ओके. द फर्स्ट एडिशन ऑफ IP, आपण काय म्हणतो त्याला? फर्स्ट एडिशन ऑफ IP, द फर्स्ट एडिशन. ओके. द फर्स्ट एडिशन ऑफ IP वॉज पब्लिश्ड इन 1955. त्याच्यानंतर आता त्याचे काही की फीचर्स किंवा सायलेंट फीचर्स आपण म्हणतो की जे एक्झामला विचारले जातात, की ज्याच्यामध्ये जसे आहे या ठिकाणी जे टायटल होतं मोनोग्राफचं, जे मोनोग्राफ आपण असतात त्याचे जे टायटल होतं तर ते 2 लँग्वेजमध्ये होतं. एका लँग्वेजमध्ये होतं, दॅट इज द लॅटिन. कुठल्या लँग्वेजमध्ये होतं हे? लॅटिनमध्ये होतं. बट त्याच्याच खाली, ओके, त्याच्याच खाली इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचं टायटल दिलेलं होतं. ओके. बट द मेन हेडिंग इज इन लॅटिन. ओके. त्याच्यानंतर जे वेट्स आणि मेजर्स आहेत, द वेट्स अँड मेजर्स विच आर पर्टिक्युलरली मेन्शन इन मेट्रिक सिस्टीम. कुठल्या सिस्टीम मध्ये मेन्शन करण्यात आले होते? वेट्स आणि मेजर्स दर मेट्रिक सिस्टीम मध्ये. हे सगळं फर्स्ट एडिशन मध्ये होतं. ओके. याच्यामध्ये खूप स्पेसिफिक पॉइंट्स असतात. आपलं IPचे जेवढे काही पार्ट आहेत किंवा ज्युरिस्प्रुडन्सचे स्पेसिफिक असतं. तर आपल्याला हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे. कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होतं ऍक्च्युली. का फर्स्ट एडिशन मध्ये जे आहे, सेकंड एडिशन, थर्ड एडिशन, फोर्थ एडिशन, तर प्रत्येकात असे काही ना काही चेंजेस होत गेलेले आहेत. तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वारंवार त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर फर्स्ट एडिशन मध्ये टायटल कशामध्ये होते? लॅटिन मध्ये. आणि सब टायटल नाही सॉरी, बट त्याचं टायटल इंग्लिशमध्ये पण त्याच्या खाली मेन्शन केलेलं होतं. ओके. इमिडिएटली बिलो द लॅटिन टायटल. हे बघ. त्याच्यानंतर वेट्स आणि मेजर्स, वजन आणि जे आपण मोजमाप जे पाहतो ते कशामध्ये, कोणत्या सिस्टीम मध्ये होते? मेट्रिक सिस्टीम मध्ये. त्याच्यानंतर डोसेस, जे आपण डोस घेतो, जसं की 1 टॅबलेट घ्यायची, 2 टॅबलेट घ्यायची, 5 ml, 10 ml, इंजेक्शनचं जे काय असेल ते. तर हे सगळं कसं ठरलं होतं? कशात? याचे जे डोसेस आहेत ते कशामध्ये होते? विच आर एक्सप्रेस इन, डोसेज आर एक्सप्रेस इन 2 सिस्टीम मध्ये होते. एक आहे मेट्रिक सिस्टीम आणि दुसरी आहे इम्पेरियल सिस्टीम. कोणत्या सिस्टीम मध्ये होते? मेट्रिक सिस्टीम आणि सेकंड होती इम्पेरियल सिस्टीम. त्याच्यानंतर ही जी लिस्ट, जे ड्रग्ज जे आहेत, तर लिस्ट ऑफ प्रिपरेशन, ओके, हॅज बीन गिव्हन ऍट द एंड. जे प्रिपरेशन, याला प्रिपेअर कसं करायचं, ज्याला आपण डोस प्रिपरेशन म्हणतो, डोस प्रिपरेशन मेथड म्हणतो, ही कुठे दिलेली होती? ऍट द एंड. ओके. ऍट द एंड ऑफ सम मोनोग्राफ्स, काही मोनोग्राफच्या सगळ्यात शेवटी एंडला देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे जो टेम्परेचर. टेम्परेचर कोणत्या सिस्टीम मध्ये एक्सप्रेस करण्यात आलं होतं? तर सेल्सिअस. ओके. कोणत्या? तर सेल्सिअस थर्मोमेट्रिक स्केलमध्ये. कुठल्या? सेल्सिअस थर्मोमेट्रिक स्केलमध्ये टेम्परेचर एक्सप्रेस करण्यात आलेलं होतं, म्हणजे त्याच्यात सांगण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टर्म जे आहेत सोल्युबिलिटीच्या ज्या डिस्क्रिप्टिव्ह टर्म आहेत, जशा आपण वापरतो फ्रीली सोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल, व्हेरी सोल्युबल, ओके, किंवा इनसोल्युबल. हे जे काही त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह टर्म्स आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या पर्टिक्युलरली मेन्शन करण्यात आलेल्या होत्या, ज्या ठिकाणी त्याचं सोल्युबिलिटी मेन्शन करण्यात आलेली नाही अशा ठिकाणी. ओके. द डिस्क्रिप्टिव्ह टर्म ऑफ अ सोल्युबिलिटी हॅव बीन यूज वेअर द सोल्युबिलिटी ऑफ दॅट फार्माकोपियल, दॅट सबस्टन्स इज नॉट नोन. ज्याची सोल्युबिलिटी माहीत नाही अशा ठिकाणी त्याची सोल्युबिलिटी डिस्क्रिप्टिव्ह टर्म्स मध्ये पर्टिक्युलरली मेन्शन करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर जे IPचं फर्स्ट एडिशन आहे, विच आर पब्लिश्ड अंडर डॉक्टर BN घोष. कोणाच्या अंडर पब्लिश झालंय? डॉक्टर BN घोष. आणि
इथं पहा चेअरमन पण कोण होते, बी.एन. घोष. हे लक्षात ठेवा. जी कमिटी बनवण्यात आली त्या कमिटीचे चेअरमन पण डॉक्टर बी.एन. घोष आणि पब्लिश पण डॉक्टर बी.एन. घोष. आता त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय होतं, इट कंटेन 986 मोनोग्राफ्स. त्याच्यामध्ये किती मोनोग्राफ्स होते, 986 मोनोग्राफ्स होते. त्याच्यानंतर 1960 ला इन 1960 द फर्स्ट सप्लिमेंट फॉर द फर्स्ट एडिशन वॉज पब्लिश्ड. पर्टिक्युलर एका एडिशनसाठी काही सप्लिमेंट्स किंवा अडेंडम अशा दोन पद्धतीच्या पब्लिशन झालेले आहेत. तर अडेंडम आणि सप्लिमेंट काय ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. तर सप्लिमेंट कधी पब्लिश झाली आहे, इन 1960. ओके. तर ऍक्च्युली मी तुम्हाला फर्स्ट सांगतो एकदा अडेंडम काय आणि सप्लिमेंट काय. तर आपण एक सप्लिमेंट साठीचं एक छोटंसं उदाहरण, आपण एक्झाम पेपरमध्ये एक्झाम लिहित असतो. तर आपले ज्यावेळेस आन्सर शीट संपत येते तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, मॅडम किंवा सर सप्लिमेंट द्या. ओके, काय म्हणतो आपण, सप्लिमेंट द्या. सप्लिमेंट का, तर माझं राहिलेलं मला कंटिन्यू पुढे करायचंय, मागच्या याच्यात काही चेंजेस आहेत का, नाहीये, तर ती झाली सप्लिमेंट. ओके, सप्लिमेंट म्हणजे काय, तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे, जी जी बुक पब्लिश झालंय त्याच्या व्यतिरिक्त जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती ज्याच्यात पब्लिश केली गेली ते सप्लिमेंट. पण ॲडेंडम काय, ॲडेंडम ऍक्च्युली ती टर्म अशी आहे की ज्याच्यामध्ये जे पब्लिश झालंय त्याच्यामध्ये ऍक्च्युली चेंजेस आहे. अडेंडम मध्ये काय येतं की जे पब्लिश झालंय त्याच्यामध्ये आता नवीन अपडेट झालेत, नवीन चेंजेस झालेत, तर ते अपडेट आणि चेंजेस जे काय आहेत ते पर्टिक्युलरली कशात मेन्शन केले जातात, अडेंडम मध्ये. ओके, तर आपल्याला हे दोन्ही वर्ड्स या ठिकाणी पाहायला मिळतील, अडेंडम आणि सप्लिमेंट. ओके, नाव द सेकंड एडिशन. आता सेकंड एडिशन जी आहे आयपीची ती कधी पब्लिश झाली आहे, द सेकंड एडिशन ऑफ आयपी वॉज पब्लिश्ड इन 1966, 1966 साली. 1955 साली फर्स्ट एडिशन, 1966 ला सेकंड एडिशन. ओके, आता सेकंड एडिशनचे की फीचर्स काय होते, तर सेकंड एडिशन मध्ये तर त्याचे चेअरमन कोण होते, सेकंड एडिशन पब्लिश झाले डॉक्टर बी मुखर्जी यांच्या अंडर. ओके, डॉक्टर बी मुखर्जी. ओके, त्याच्यानंतर जे टायटल आहे मोनोग्राफचं ते आपण फर्स्ट एडिशन मध्ये पाहिलं लॅटिन मध्ये होतं, इथं पर्टिक्युलरली ते इंग्लिश मध्ये होतं. सेकंड एडिशन मध्ये ते जे टायटल आहे ते इंग्लिश मध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर जे काही ड्रग्स होते त्याच्यामध्ये ज्यांचे नाव होते लाईक अमायनोफायलिन, इंजेक्शन ऑफ अमायनोफायलिन, तर त्याचं नाव चेंज करण्यात आलं, दॅट इज अमायनोफायलिन इंजेक्शन. तर असे काही चेंज करण्यात आले. त्याच्यानंतर जे डोस दोन सिस्टीम मध्ये एक्सप्रेस करण्यात आले होते, तर ते इथं पर्टिक्युलरली द डोसेज विच आर एक्सप्रेस ओनली इन मेट्रिक सिस्टीम. ओके, कशामध्ये मेन्शन करण्यात आले, मेट्रिक सिस्टीम मध्ये, तर ते मेन्शन करण्यात आले. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी जी आहे, तर आपण फर्स्ट मध्ये पाहिले की सोल्युबिलिटी जी मेन्शन करण्यात आली होती पर्टिक्युलर याची, ज्याची माहीत नाही त्याची, तर इथं सेकंड एडिशन मध्ये जी सोल्युबिलिटी ती कशी मेन्शन करण्यात आली, तर सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस इन अ पार्ट्स ऑफ अ सॉल्वंट, पार्ट्स ऑफ अ सॉल्वंट पर युनिट पार्ट ऑफ अ सोल्यूट. ओके, पार्ट्स ऑफ अ सॉल्वंट, सॉल्वंटचे किती पार्ट्स पर युनिट पार्ट्स ऑफ अ सोल्यूट. ओके, त्याच्यानंतर द मेथड ऑफ प्रिपरेशन, जी मेथड ऑफ प्रिपरेशन त्याच्यामध्ये ऍट द एंड होती, जी इथं इमिडिएटली कधी देण्यात आली, इमिडिएटली, इमिडिएटली आफ्टर, लगेच त्याच्यानंतर त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन तिथं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर काय, द टेस्ट फॉर स्टेरिलिटी, ज्या स्टेरिलिटीच्या ज्या टेस्ट होत्या तर त्या ऍक्च्युली थोड्याशा चेंज करण्यात आल्या, मॉडिफाईड करण्यात आल्या, टू प्रोव्हाइड, कशासाठी, टू प्रोव्हाइड द डिटेक्शन ऑफ फंगाय. ओके, फंगाय जे काय आपण म्हणतो ते, द टेस्ट फॉर द स्टेरिलिटी हॅज मॉडिफाईड. ओके, टू प्रोव्हाइड फॉर द डिटेक्शन ऑफ फंगाय. मग जे काय एरोबिक अनएरोबिक बॅक्टेरिया जे आहेत तर त्याच्यामध्ये हे डिटेक्ट करण्यासाठी वापरली गेली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्या त्यावेळेसच्या न्यू अनालिटिकल टेक्निक. ओके, 1966ला आपला सेकंड एडिशन पब्लिश झालंय, तर त्यावेळेसच्या न्यू अनालिटिकल टेक्निक ज्या होत्या त्याच्यामध्ये आहे जसं नॉन ॲक्युअस टायट्रिमेट्री आणि कॉलम क्रोमॅटोग्राफी. ओके,
त्यावेळेसच्या कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि नॉन ॲक्वियस टायटोमेट्री ह्या त्यावेळेसच्या न्यू ॲनालिटिकल ज्या टेक्निक होत्या त्या ह्या सेकंड एडिशनमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या फॉर ॲनालिसिस. ओके, ॲनालिटिकल टेक्निक म्हणून. त्याच्यानंतर जी युज्युअल स्ट्रेंथ हा एक वर्ड आहे जो इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, की विचारला जाऊ शकतो की युज्युअल स्ट्रेंथ, द सब हेडिंग ऑफ अ युज्युअल स्ट्रेंथ विच आर गिव्हन इन विच एडिशन. आपल्याला ऑप्शन दिले जातील तर आपल्याला माहिती पाहिजे पर्टिक्युलरली की युज्युअल स्ट्रेंथ जे टॅबलेट आणि इंजेक्शनसाठी मेन्शन करण्यात आलं होतं. ओके, कोणत्यासाठी? टॅबलेट अँड इंजेक्शन. दॅट द न्यू सब हेडिंग द युज्युअल स्ट्रेंथ. तर सेकंड एडिशनमध्ये हे प्रोव्हाइड करण्यात आलं. युज्युअल स्ट्रेंथ म्हणजे त्याचा आपल्याला यूज, त्याची स्ट्रेंथ. ओके, त्याच्यानंतर इट कंटेन 1149 मोनोग्राफ. 1149 मोनोग्राफ सेकंड एडिशनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आले. त्याच्यानंतर याची सप्लिमेंट कधी पब्लिश झाली आहे? ओके, सेकंड एडिशनची सप्लिमेंट 1975. ओके, 1975 मध्ये सेकंड एडिशनची सप्लिमेंट पब्लिश करण्यात आली. आणि ह्या जे सेकंड एडिशन जे पब्लिश झालंय, सप्लिमेंट जी पब्लिश झाली त्या सप्लिमेंटमधून कॉलराची जी वॅक्सिन होती ती डिलीट करण्यात आली. कॉलरा वॅक्सिन हॅज बीन डिलीटेड. ओके, काय डिलीट करण्यात आली कॉलराची वॅक्सिन. तर कॉलरा वॅक्सिन कोणत्या एडिशन मधून डिलीट करण्यात आली? सेकंड एडिशन मधून. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड एडिशन. तिसऱ्या एडिशन मध्ये काय झालंय? तर तिसरं एडिशन कधी पब्लिश झालंय? इन 1985. कधी पब्लिश झालंय? 1985. आता हे पब्लिश होण्यासाठी 1979 साली कमिटी गठीत करण्यात आली. ओके, सो फॉर रिकन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन फार्माकोपियल कमिटीची रिकन्स्टिट्यूशन करण्यात आलं. कधी? इन 1979. ओके, 1979 साली कमिटीचं गठन करण्यात आलं. कशासाठी? टू प्रिपेअर द थर्ड एडिशन ऑफ IP. मग आता थर्ड एडिशन ऑफ IP चे चेअरमन कोण होते? डॉक्टर नित्यानंद. कोण होते? डॉक्टर नित्यानंद. ओके, आतापर्यंत जे आपण पाहिलेत फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन, तर ते किती व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झालंय? फक्त एकाच व्हॉल्यूम मध्ये. बट द थर्ड एडिशन वॉज पब्लिश्ड इन 2 व्हॉल्यूम्स. किती याच्यामध्ये पब्लिश झालंय? 2 व्हॉल्यूम मध्ये थर्ड एडिशन पब्लिश करण्यात आलंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये 261 न्यू मोनोग्राफ वॉज ऍडेड. 261 नवीन मोनोग्राफ ऍड करण्यात आले. अँड 450 मोनोग्राफ्स आर डिलीटेड. जे जुन्या याच्यात मेन्शन करण्यात आलेले होते ते 450 मोनोग्राफ डिलीट करण्यात आले आणि 261 नवीन ऍड करण्यात आले. कोणत्या? थर्ड एडिशन मध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये नंतर द न्यू ॲनालिटिकल टेक्निक्स 1985च्या काळातले ज्या न्यू ॲनालिटिकल टेक्निक्स ज्या होत्या त्याच्यामध्ये द फ्लेम फोटोमेट्री, त्याच्यानंतर फ्लुरोमेट्री, इलेक्ट्रोफोरोसिस, फोटोमेट्रिक, हिमोग्लोबिनोमेट्री हे इंट्रोड्यूस करण्यात आले. आता हे जे नाव आहेत हे पर्टिक्युलरली आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर याच्यातलं एखादंच नाव उचललं जाईल आणि विचारलं जाईल, जसं की इलेक्ट्रोफोरोसिस, द ॲनालिटिकल टेक्निक ऑफ इलेक्ट्रोफोरोसिस वॉज इन्क्लुडेड इन विच एडिशन. तर आपल्याला हे पर्टिक्युलर हे सगळे नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिशन टफ आहे. या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला बी स्पेसिफिक होऊन चालावं लागेल. तर त्याच्यासाठी द न्यू ॲनालिटिकल टेक्निक ज्या आहेत 1985 सालच्या एडिशनच्या, थर्ड एडिशनच्या, तर त्या लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये आहे फ्लेम फोटोमेट्री, फ्लोरोमेट्री, इलेक्ट्रोफोरोसिस, फोटोमेट्रिक, हिमोग्लोबिनोमेट्री. दॅट वॉज इंट्रोड्यूस करण्यात आल्या. त्याच्यानंतर जी डिझोल्युशन टेस्ट होती, टॅबलेटची जी डिझोल्युशन टेस्ट होती, वॉज इंट्रोड्यूस फॉर सर्टन टॅबलेट्स. काही सर्टन केसेस ज्या आहेत टॅबलेट्सच्या त्यांच्यासाठी डिझोल्युशन टेस्ट ही इंट्रोड्यूस करण्यात आली. त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे डिसइंटिग्रेशन टेस्ट होती तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं. ओके, डिसइंटिग्रेशनची टेस्ट आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन म्हणजे टेस्टमध्ये नाही, ऍक्च्युली जे ॲपॅरेटस आणि त्याचं जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं आणि ते इन्क्लूड करण्यात आलं, अमेंडेड. ओके, दॅट वॉज अमेंडेड.
त्याच्यानंतर मायक्रोबियल लिमिट टेस्ट, जी मायक्रोबियल लिमिट टेस्ट आहे, मायक्रोबचं प्रेझेंट किती आहे ते चेक करण्यासाठीचं जे आहे. सो द मायक्रोबियल लिमिट टेस्ट हॅज बीन प्रिस्क्राईब. मायक्रोबियल लिमिट टेस्ट ही या ठिकाणी 3rd एडिशन मध्ये प्रिस्क्राईब करण्यात आली. त्याच्यानंतर जी पायरोजन टेस्ट होती, ती रिवाइज करण्यात आली. कशामुळे रिवाइज करण्यात आली? टू मेक द लेस टाइम कन्झ्युमिंग करण्यासाठी. याच्या आधी जी पायरोजनची टेस्ट होती ती थोडी टाइम कन्झ्युमिंग होती, तर मग ती रिवाइज करण्यात आली, त्याच्यात चेंजेस करण्यात आले आणि लेस टाइम कन्झ्युम तिला बनवण्यात आलं. त्याच्यानंतर आहे गॅस क्रोमॅटोग्राफी. ही अनालिटिकल टेक्निक यूज केली गेली, पर्टिक्युलरली कशासाठी? तर अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन बघण्यासाठी. कशासाठी? फॉर द डिटेक्शन ऑफ अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन. अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर कशामध्ये असणार आहे? फार्मास्युटिकल्स जे डोसेज आहेत आपले, ते प्रिपरेशन आहे, त्या प्रिपरेशनमध्ये अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर त्याच्यासाठी कुठली? गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. कुठली? GLC. आपण याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं पण म्हणतो. कधी कधी हे पण विचारलं जातं, कधी कधी शॉर्ट फॉर्म पण दिले जातात. तर लक्षात ठेवा, तर GLC गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी ही कशासाठी रिकॉग्नाइज करण्यात आली? फॉर द डिटेक्शन ऑफ अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन. तर त्याच्यानंतर 3rd एडिशन मध्ये अजून काय झालं? जे ओस्ट्रोवाल विस्कोमीटर आहे, जे विस्कॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी यूज केलं जातं. फॉर द डिटर्मिनेशन ऑफ अ विस्कॉसिटी द ओस्ट्रोवाल विस्कोमीटर वॉज यूज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये एक न्यू अपेंडिक्स, एक नवीन चॅप्टर सारखं अपेंडिक्स. ओके. ऑन वॉटर फॉर फार्मास्युटिकल्स. वॉटर फॉर फार्मास्युटिकल यूज हा इंट्रोड्यूस करण्यात आला 3rd एडिशन मध्ये. न्यू अपेंडिक्स ऑन वॉटर फॉर फार्मास्युटिकल यूज. त्याच्यामध्ये जे काय आपल्या फार्मास्युटिकल्स मध्ये जे वॉटर, स्टराईल वॉटर, डिस्टिल वॉटर, हे जे काय वॉटर्स आहेत ते सगळे याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले. तर त्याच्यासाठी एक सेपरेट चॅप्टर म्हणू आपण या ठिकाणी याला. बट अपेंडिक्स ऑन वॉटर फॉर फार्मास्युटिकल्स वॉज इंट्रोड्यूस. त्याच्यानंतर काय? तर त्याच्यामध्ये किती होते? 1149 मोनोग्राफ्स होते, 223 अपेंडिसेस आणि इनकॉर्पोरेटिंग 1989 अमेंडमेंट. 1989 ची एक अडेंडम या ठिकाणी पब्लिश झाली. तर सप्लिमेंट कधी पब्लिश झाल्यात? 1989 आणि 1991. ओके. इन 1989 आणि इन 1991. ओके. आता 1989 ची सप्लिमेंट नाही, ही काय? अडेंडम. इट वॉज अडेंडम अँड 1991 दॅट वॉज द सप्लिमेंट. ओके. द नेक्स्ट आहे द 4th एडिशन ऑफ IP. ओके. The 4th edition of IP was published in 1996. 1996 ला IPचं 4th एडिशन पब्लिश झालंय. टोटल 10 एडिशन पब्लिश झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये 4th एडिशन जे इफेक्टिव्ह कधीपासून होतं? फ्रॉम द 1 डिसेंबर 1996. 1 डिसेंबर 1996 पासून हे इफेक्टिव्ह झालं भारतामध्ये. ओके. त्याच्यानंतर याचे चेअरमन कोण होते? डॉक्टर नित्यानंद. आता एक पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, जे 3rd एडिशनचे चेअरमन कोण होते? डॉक्टर नित्यानंद. आणि 4th एडिशनचे पण चेअरमन कोण होते? डॉक्टर नित्यानंद. आणि 5th एडिशनचे पण चेअरमन डॉक्टर नित्यानंदच आहेत. ओके. तर हे पण या ठिकाणी हे पण किती 4th एडिशन किती व्हॉल्यूम मध्ये पब्लिश करण्यात आलं? 2 व्हॉल्यूम्स मध्ये. ओके. किती व्हॉल्यूम्स मध्ये? 2 व्हॉल्यूम्स मध्ये. 3rd पण 2 व्हॉल्यूम्स मध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय झालंय? 294 न्यू मोनोग्राफ्स वॉज ऍडेड. आणि 3rd एडिशन मध्ये 261. याच्यामध्ये किती आहेत? 294 न्यू मोनोग्राफ्स वॉज ऍडेड. त्याच्यानंतर याच्यात एक स्पेसिफिक गोष्ट घडली जी विचारली जाऊ शकते. व्हेटरनरीचे फर्स्ट टाइम डोसेज फॉर्म आपल्या IP मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले. किती? 208 व्हेटरनरी डोसेजेस किंवा फार्मास्युटिकल्स आपण त्याला म्हणतो. फार्मास्युटिकल्स मोनोग्राफ्स वॉज ऍडेड इन 4th एडिशन. 4th एडिशन मध्ये
208 व्हेटरनरीचे मोनोग्राफ्स ऍड करण्यात आले. आणि ह्या IP चा जो जे कव्हर पेज असतं आपलं, त्या कव्हर पेजचा कलर कुठला होता? ब्ल्यू. कुठला कलर होता? ब्ल्यू कलर होता. ओके. आधीचे कलर मेन्शन नाहीयेत, पण याचा पर्टिक्युलर कलर मेन्शन करण्यात आलेला आहे काही काही ठिकाणी. तर आपल्याला एक्झामच्या तयारीने आपल्याला जावं लागेल की त्याचा कलर कुठला होता. एक्झाम मध्ये एक प्रश्न विचारला गेला होता मागच्या DMERच्या एक्झाम मध्ये, की ब्रिटिश फार्माकोपिया कोण पब्लिश करतं? ओके. तर आपण ज्यावेळेस ब्रिटिश फार्माकोपिया शिकणार आहेत त्यावेळेस आपण पाहणारच आहोत. आता IP कोण पब्लिश करतं? IP कोण पब्लिश करतं? तर IP कोण पब्लिश करतं? एक प्रश्न आहे, सोपा आहे. 4 ऑप्शन असतात आपल्याकडे. आणि आता एक्झाम पॅटर्न हा असा चेंज झालेला आहे की कोण पब्लिश करतं असं न विचारता विच ऑफ द फॉलोइंग इज पब्लिशिंग द IP एक्सेप्ट, काय विचारतात? एक्सेप्ट ऑर मध्ये नॉट टाकतात. नॉट इन्व्हॉल्ड इन द पब्लिकेशन ऑफ IP. आणि ऑप्शन दिले जातील आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आणि थर्ड IPC, आणि फोर्थ ऑप्शन PCI, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर हे चारही पण फार्मसीचे आहेत, बरोबर. तर मग याच्यापैकी कोण नाहीये विच आर नॉट इन्व्हॉल्ड इन द पब्लिकेशन ऑफ IP, की ज्याचं मेन्शन करण्यात आलेलं नाहीये. तर तुम्हाला याचा आन्सर पहा आपल्या फर्स्ट पेजवर दिसून येईल या ठिकाणी. सॉरी. तर इथं पहा, इंडियन फार्माकोपिया, इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिसत नसलं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्या खाली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आणि इथं आहे द इंडियन फार्माकोपियल कमिशन गाझियाबाद. तर हे आपल्या फ्रंट पेजवर तिन्हीचे नावं मेन्शन केलेले असतात. तर PCI हे फार्मसीच्या रिलेटेडचं पब्लिकेशन करत नाही. ओके. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांचं काम दुसरं आहे. ओके. ते नेक्स्ट आल्यानंतर आपण बघणारच आहोत. तर याच्यामध्ये 4th एडिशन ऑफ IP. ओके. तर इथं बघा, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन जे झालं, कशाचं झालंय? कम्प्युटर जनरेटेड स्ट्रक्चर. जे कम्प्युटर जनरेटेड स्ट्रक्चरल फॉर्म्युले होते, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ओके, जे कम्प्युटर जनरेटेड होते ते 4th एडिशन मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले. ओके. त्याच्यानंतर इथं रिप्लेसमेंट झाली आहे नावांची, काही सॉरी, रिप्लेसमेंट झाली आहे कशाची? ॲनिमल टेस्ट ज्या केल्या जायच्या ना, त्याच्याऐवजी बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट. ॲनिमल टेस्ट वॉज रिप्लेस्ड बाय बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट. ओके. हे झालंय 4th एडिशन मध्ये. त्याच्यानंतर काही टायटल्स पण चेंज झाले. तर कुठले टायटल्स चेंज झाले? जसं हायोसिन हायड्रोब्रोमाइड हे जे नाव होतं, की जे आपल्याकडे इंडियामध्ये ज्याला पर्टिक्युलरली म्हटलं जायचं स्कोपोलामाइन हायड्रोब्रोमाइड. ओके. तर ते नाव चेंज करून आपल्याकडे जे वापरलं जातं ते नाव इंट्रोड्यूस करण्यात आलं. तर ज्याच्यामध्ये हायोसिन हायड्रोब्रोमाइड चेंजेस टू स्कोपोलामाइन हायड्रोब्रोमाइड. ओके. त्याच्यानंतर त्यावेळेस HPLC जो आहे तो HPLC या ठिकाणी मेथड ऑफ अनालिसिस म्हणून इन्क्लूड करण्यात आला. तर त्याच्यामध्ये जे बायोलॉजिकल ॲसे जे केले जायचे, बायोलॉजिकल ॲसे कशासाठी केला जायचा? तो ॲनालाइज, ओके, ऑफ इन्सुलिनला ॲनालाइज करण्यासाठी. तर त्याच्याऐवजी बायोलॉजिकल ॲसे ऑफ इन्सुलिन वॉज रिप्लेस्ड बाय HPLC. कोणी रिप्लेस केलं त्याला? HPLCने. हे कोणत्या एडिशन मध्ये झालंय? 4th एडिशन मध्ये. HPLC हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे अनालिसिस मध्ये. तर हा कधी इंट्रोड्यूस झालाय? 4th एडिशन ऑफ IP मध्ये. कशाला रिप्लेस केलंय त्याने? इट रिप्लेसेस द बायोलॉजिकल ॲसे ऑफ इन्सुलिन. ओके. त्याच्यानंतर एक IR, इन्फ्रारेड आणि अल्ट्रारेड जे आहेत, ॲब्सॉर्प्शन आपल्याला माहिती आहे, रेडिओ वेव्हचं वेव्हज जे येतात ते त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं काही ड्रग्स कडून. तर त्याच्यामध्ये ज्या इन्फ्रारेड आणि अल्ट्रारेडचं जे ॲब्सॉर्प्शन होतं स्पेक्ट्रोफोटोमेट्रिकचं, त्या टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन, ओके, त्या कशासाठी यूज करतो आपण? पर्टिक्युलरली फॉर द टेस्ट ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ अ ड्रग. हे इंट्रोड्यूस करण्यात आलं 4th एडिशन मध्ये. कशामध्ये? 4th एडिशन मध्ये. IR, ओके, इन्फ्रारेड अँड अल्ट्रारेड absorption spectrophotometry, okay, is used as a test for identification. ड्रग आयडेंटिफाय करण्याच्या ह्या टेस्ट आहेत, अनालिसिस पार्ट आहे. तर मग ह्या कशात इंट्रोड्यूस करण्यात आल्या?
तर 4th एडिशनमध्ये. त्याच्यानंतर जे IR जे आहे, तर ते जे ॲब्सॉर्ब केले जातात ते पर्टिक्युलर एक नंबर देतात. दॅट नंबर, दॅट IR नंबर, IR स्पेक्ट्रा नंबर, त्याला काय म्हटलं जातं, IR स्पेक्ट्रा नंबर, हे पर्टिक्युलरली मेन्शन करण्यात आले इन अपेंडिक्स. ओके, जे अपेंडिक्स आहे एक चॅप्टर टाईप असतं हे. IP जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये हे IR स्पेक्ट्रा नंबर जे आहेत पर्टिक्युलर ड्रगचे, जसं CH, OH, O, जे जे प्रत्येकाचे कार्बन, हायड्रोजन वगैरे जे आपण म्हणतो त्यांचे जे IR नंबर्स आहेत ते पर्टिक्युलरली मेन्शन करण्यात आले. त्याच्यानंतर काय होतं, द स्पेसिफिक बायोलॉजिकल ॲसे, जे बायोलॉजिकल ॲसे होते कशा कशासाठी, जे फॉर द वॅक्सिन्स, हार्मोन्स आणि ब्लड प्रोडक्ट्स. वॅक्सिन्स, हार्मोन आणि ब्लड प्रोडक्टचे याचे काही स्पेसिफिक बायोलॉजिकल ॲसे होते, ज्याच्या ॲसेच्या टेक्निक होत्या. तर त्या आणि एन्झाईम पण आहे त्याच्यामध्ये. तर त्या काय झाल्या, हॅव बीन ट्रान्सफर्ड, ह्या ट्रान्सफर करण्यात आल्या. कशामध्ये, हॅव बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम अँड अपेंडिक्स. अपेंडिक्समध्ये होते हे पहिले. ओके, ह्याच्या ॲसेच्या टेक्निक्स होत्या किंवा ह्या ॲसेच्या ज्या मेथड्स होत्या ह्या अपेंडिक्समध्ये मेन्शन होत्या, की त्या ट्रान्सफर करण्यात आल्या कुठे, टू द इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ. एखाद्या डोसेज फॉर्मचा जो मोनोग्राफ आहे, तर त्या मोनोग्राफमध्येच ह्या टेस्ट अपेंडिक्समधून काढल्या आणि त्याच्या मोनोग्राफमध्ये टाकण्यात आल्या. ओके, त्याच्यानंतर ORS बायोकार्बोनेट फॉर्म्युला. ORS प्रिपरेशन जे आहे ना, आता मध्यंतरी पण गाजलं होतं, तर त्या ORS बायोकार्बोनेटचा जो फॉर्म्युला आहे हॅज बीन ड्रॉप्ड. 4th एडिशनमध्ये हा ड्रॉप करण्यात आलेला होता. बट काय ड्रॉप करण्यात आला, ड्यू टू द स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. कशामुळे ड्रॉप करण्यात आलेला होता हा, ड्यू टू द स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. बट WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक रिकमेंड केलेलं होतं, काय, ORS सिट्रेट फॉर्म्युला. कुठला, ORS सिट्रेट, हे नाव लक्षात ठेवा. ORS बायोकार्बोनेट आणि इथे काय आहे, ORS सिट्रेट फॉर्म्युला हा रिकमेंड करण्यात आला होता WHO कडून. तो आपण काय केला, परत IP मध्ये रिटेन केला. ओके, तर ORS बायोकार्बोनेट हा डिलीट करण्यात आला. ओके, ड्रॉप करण्यात आला. बट द ORS सिट्रेट फॉर्म्युला वॉज रिटेन. का, द WHO ने रिकमेंड केला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. त्याच्यानंतर इथं फर्स्ट टाइम आता आपण सप्लिमेंट, याच्या आधी पण पाहिले खरं ॲडेंडम. सो द ॲडेंडम वॉज पब्लिश्ड इन, तर 4th एडिशनच्या ॲडेंडम कधी पब्लिश झाल्यात, 2 ॲडेंडम पब्लिश झाल्यात, एक 2000 आणि 2002. ओके, इन 2000 अँड 2002. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय, जे नंबरिंग होतं ना, पेजेसचं नंबरिंग, तर व्हॉल्यूम 2 पब्लिश झाले होते 4th एडिशनचे. तर फर्स्ट एडिशन जे फर्स्ट व्हॉल्यूम होतं त्याचे पेज नंबर सुरू झाले समजा 1, 2, 3, 4 वगैरे अप टू द समथिंग. त्यानंतर सेकंड व्हॉल्यूम जे होतं, सेकंड व्हॉल्यूमचे पेज फर्स्ट जरी असलं तरी ते स्टार्ट कडून झालं, जे फर्स्टचं शेवटचं पेज होतं त्याचा नेक्स्ट नंबर. ओके, त्याच्यानंतर अडेंडम जे फर्स्ट पब्लिश झालं 2000चं, त्याचा फर्स्ट पेजचा नंबर काय होता, तर सेकंड व्हॉल्यूमचा जो लास्ट पेज नंबर होता त्याचा नेक्स्ट. त्याच्यानंतर पण सेम हीच प्रोसेस कंटिन्यू 2002च्या अडेंडम मध्ये पण फॉलो करण्यात आली. तर हिअर आपण ते मेन्शन केलंय, द नंबरिंग ऑफ अ पेजेस ऑफ अन अडेंडम इज कंटिन्युअस. हे कंटिन्युअस होतं कधी, विथ द व्हॉल्यूम फर्स्ट अँड व्हॉल्यूम सेकंड ऑफ IP 1996. 1996च्या IP नुसार हे कंटिन्यू होतं आणि त्याचं अडेंडम 2002च्या पण पुढे ते कंटिन्यू होतं. त्याच्यानंतर जे 2002चं अडेंडम आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस आले. अडेंडम मी तुम्हाला म्हटलं ना की अडेंडम मध्ये काय असतं, ऍक्च्युली काय अपडेट आले, काही चेंज आले तर ते अडेंडम मध्ये पब्लिश केले जातात. तर अडेंडम मध्ये जे चेंजेस आले तर ते कुठले कुठले आले, तर फर्स्ट 2002च्या अडेंडमचे हे चेंजेस आहेत. त्याच्यामध्ये द टेस्ट ऑन बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन रिप्लेस्ड बाय पायरोजन टेस्ट. बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट जी आहे, रिप्लेस्ड द पायरोजन टेस्ट. ही बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट हिने कोणाला रिप्लेस केलं, पायरोजन टेस्ट जी होती तिला रिप्लेस करून बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट त्या ठिकाणी आली. तर ही टेस्ट आपण कशासाठी करतो हे माहिती आहे सगळ्यांना, तसं आपण ते शिकणारच आहेत की टेम्परेचर वगैरे जे आहे, पायरोजन टेम्परेचर इन्क्रीज करतात बॉडीचं. तर हे चेक केलं जातं प्रत्येक डोसेजमध्ये, याच्यामध्ये पायरोजन्स प्रेझेंट आहेत का नाही.
तर ही जी टेस्ट होती ती टेस्ट कोणी रिप्लेस केली? बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट. हे 4th एडिशनमध्ये 2002चं जे अडेंडम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर द न्यू अपेंडिक्स, हे जे नवीन एक परत अपेंडिक्स करण्यात आलं ऑन कशावर? रेसिड्युअल सॉल्व्हंट. कशावर करण्यात आलं? रेसिड्युअल सॉल्व्हंट. ओके. हॅज इनकॉर्पोरेटेड. कशासाठी? टू मॉनिटर करण्यासाठी, ऑब्झर्व करण्यासाठी. काय ऑब्झर्व करायचंय? द कंटेंट ऑब्झर्व करायचे, किती प्रमाणात आहेत. कशाचे? ऑर्गॅनिक व्होलाटाईल इम्प्युरिटीज. ज्या ऑर्गॅनिक व्होलाटाईल इम्प्युरिटीज आहेत त्या मॉनिटर करायच्यात. कशाने? त्याचं जे अडेंडम आहे ते करण्यात आलं कशामध्ये? रेसिड्युअल सॉल्व्हंटमध्ये. ओके. त्याच्यानंतर काय झालं? द अपेंडिक्स ऑन, जे अपेंडिक्स होतं सेपरेट चॅप्टर होता कशाचा? HPLCचा. HPLCचा त्याच्या आधी एक सेपरेट अडेंडम होतं, वॉज रिप्लेस्ड. ते रिप्लेस करण्यात आलं. कशाने रिप्लेस करण्यात आलं? बाय द आयन क्रोमॅटोग्राफी. आयन क्रोमॅटोग्राफी नावाचा चॅप्टर ऍड केला आणि त्याच्यामध्ये हा HPLC इन्क्लूड करण्यात आला, रिप्लेस करण्यात आला आयन क्रोमॅटोग्राफीमध्ये. त्याच्यानंतर आहे मोनोग्राफ्स ऑफ अ नंबर ऑफ अँटी रेट्रोव्हायरल, जे व्हायरसच्या अगेन्स्ट जे आहेत अँटी रेट्रोव्हायरल ऍक्टिव्हिटीज अँड देअर फॉर्म्युलेशन, त्याचे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत ते इंट्रोड्यूस करण्यात आले अडेंडम मध्ये ह्या. आणि लास्ट वन, जे मोनोग्राफ्स आहेत कशाचे? हिपॅटायटिस बी वरचे. हिपॅटायटिस बी जो आहे त्याच्यासाठीचे जे काही मोनोग्राफ्स होते किंवा रेबीजचे हॅव बीन रिवाइज्ड. काय करण्यात आले? रिवाइज करण्यात आले, परत त्यांचा रिव्हिजन करण्यात आली. तर हे कशामध्ये झालंय? अडेंडम 2002च्या मध्ये. ओके. किंवा 4th एडिशन मध्ये. द मोनोग्राफ्स ऑन हेपॅटायटिस बी अँड रेबीज हॅज बीन रिवाइज. तर हे होतं आपलं 4th एडिशन. आतापर्यंत आपण IP चे 4 एडिशन या ठिकाणी पाहिलेत. IP चे टोटल 10 एडिशन पब्लिश झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही ब्रिटिश फार्माकोपिया किंवा USP असेल ते पण, नॅशनल फॉर्म्युलरीज किंवा इंटरनॅशनल फार्माकोपिया. आणि त्याच्यानंतर आपल्याला या चॅप्टरच्या रिलेटेड आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जे जे काही महत्त्वाचं असेल ते आपण ह्या प्लॅटफॉर्मवर, या VK क्लासेस या प्लॅटफॉर्मवर आपण विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये या ठिकाणी सरांची इच्छा आहे की आपण ते उपलब्ध करून द्यायचं आहे, की जेणेकरून गरीबातला गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिकला पाहिजे. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी मी श्रीकांत वाघुंबरे आपल्यासाठी या VK क्लासेसच्या माध्यमातून आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स असेल किंवा इतर ज्या विषयात आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट विद्यार्थ्यांना देता येईल किंवा विद्यार्थ्यांचं त्याच्यातून फायदा होईल तर आपण ते करणार आहोत. आता आपण जर एक्झामच्या दृष्टीने पाहिलं तर एक्झाममध्ये पर्टिक्युलरली 60-40 असा पॅटर्न असतो की ज्याच्यामध्ये 60% नॉन टेक्निकल पार्ट येतो, की ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मॅथमॅटिक्स रिझनिंग वगैरे असेल, जनरल सायन्स वगैरे असेल. तर या ठिकाणी परिपूर्ण शिक्षकांची बॅच VK क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत, की ज्या ऑलरेडी सरांकडे सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीचे वगैरे तर चालूच असतात. त्याच्या व्यतिरिक्त सरांचे नर्सिंगचे पण बॅचेस चालू आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट शिक्षक या ठिकाणी शिकवतात. तसेच शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून जास्तीत जास्त कंटेंट विद्यार्थ्यांना देऊन परिपूर्ण विद्यार्थी घडून एक्झाममध्ये चांगला रिझल्ट या ठिकाणी VK क्लासेसच्या माध्यमातून लावायचा अशी या ठिकाणी मी सर्वांना आग्रह करतो की आपण सर्वांनी VK क्लासेसचा ॲप डाउनलोड करून लवकरात लवकर आपण बॅच जॉईन करून घ्यावी आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण क्लासेस चालू करणार आहोत. धन्यवाद.